श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात चाललेली घालमेल कमी होणार का? ज्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून काळजी करत आहात त्यातून आता मार्ग निघणार का? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळेल का? आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारेल का की खर्च वाढल्यामुळे थोडा ताण जाणवेल? प्रेमाच्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल का की भावना जास्त दुखावल्या जातील? कुटुंबातील वातावरण शांत राहील का की काही गोष्टी समजूतदारपणे हाताळाव्या लागतील? तुमच्या आरोग्याकडे तुम्ही वेळेवर लक्ष देणार आहात का की पुन्हा इतरांची काळजी घेत स्वतःलाच विसरणार आहात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आठवड्यात तुमचं मन खरंच शांत राहणार का? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कर्क राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक स्थिरता मिळवण्याचा आणि स्वतःच्या मनाला समजून घेण्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मन खूप संवेदनशील राहील. छोट्या गोष्टींचाही जास्त विचार कराल. एखाद्याचं बोलणं मनाला लागू शकतं. तुमचा स्वभावच असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट मनापासून करता. त्यामुळे जेव्हा अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत तेव्हा तुम्ही आतून खूप दुखावता. या आठवड्यात हे जास्त जाणवू शकतं. काही जुन्या आठवणी किंवा जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीची आठवण मनात येईल. काही लोकांना जुन्या नात्यांबद्दल पुन्हा विचार करावासा वाटेल. मधल्या काळात मात्र परिस्थिती थोडी सुधारेल. तुमच्या मनात स्पष्टता येईल. काही गोष्टी ज्या आधी खूप मोठ्या वाटत होत्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. आठवड्याच्या शेवटी मनाला शांतता देणारी एखादी घटना घडू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन हलकं वाटेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा पण प्रगतीची संधी देणारा आहे. ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर वाढू शकतं. काही कामं वेळेआधी पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागू शकते. तुम्ही काम मनापासून करता पण कधीकधी भावनांमुळे निर्णय घेण्यात गोंधळ होतो. या आठवड्यात काम आणि भावना वेगळ्या ठेवणं गरजेचं आहे. वरिष्ठ लोक तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील, त्यामुळे निष्काळजीपणा करू नका. प्रत्येक काम शांतपणे आणि नीट पूर्ण करा. सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवणं महत्त्वाचं आहे. काही वेळा छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन प्लॅनिंगचा आहे. एखादी नवीन आयडिया किंवा नवीन संपर्क पुढे फायदा देऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरी आणि नियोजनाचा आहे. पैसा येईल पण खर्चही वाढू शकतात. विशेषतः घर, कुटुंब किंवा आरोग्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. काही वेळा भावनेत येऊन खर्च करण्याचा मोह होईल. या आठवड्यात बचतीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक खर्च करण्यापूर्वी विचार करा. जुन्या गुंतवणुकीतून थोडा फायदा होऊ शकतो. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. कोणालाही उगाच पैसे उधार देणं टाळा. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा आहे. तुम्ही नात्यांना खूप महत्त्व देता आणि त्यासाठी स्वतःचं सुखही बाजूला ठेवता. ज्यांचं रिलेशन चालू आहे त्यांनी पार्टनरसोबत स्पष्ट संवाद ठेवणं गरजेचं आहे. मनातल्या गोष्टी दाबून ठेवल्या तर गैरसमज वाढू शकतात. काही वेळा तुमचा जास्त विचार करणारा स्वभाव नात्यात ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. सिंगल लोकांसाठी हा आठवडा जुन्या व्यक्तीची आठवण करून देणारा असू शकतो. काहींना नवीन ओळखही होऊ शकते. विवाहित लोकांसाठी हा आठवडा नात्यात पुन्हा जवळीक निर्माण करणारा आहे. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण एकूण चांगलं राहील. कुटुंबातील लोकांचा सपोर्ट मिळेल. तुम्ही घरासाठी खूप काही करता पण कधीकधी स्वतःच्या भावना व्यक्त करत नाही. या आठवड्यात घरच्यांशी मनमोकळं बोलणं गरजेचं आहे. आई किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी वाढू शकते. त्यांच्यासोबत वेळ घालवणं मनाला शांतता देईल. भावंडांशी संबंध सुधारतील. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन हलकं वाटेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मानसिक शांततेची गरज असलेला आहे. सतत विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या. अपचन, पोटाचे त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. भावनिक ताण शरीरावर परिणाम करू शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान किंवा समुद्रकिनारी, निसर्गात वेळ घालवणं फायदेशीर ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणं गरजेचं आहे. मन पटकन विचलित होऊ शकतं, त्यामुळे वेळेचं नियोजन करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. मोबाईलपासून थोडं दूर राहिलात तर जास्त फायदा होईल. उपाय. भगवान शिवाची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्र जपा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आठवड्याचा संदेश. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका.
स्वतःच्या भावना समजून घ्या आणि मन शांत ठेवा. हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक समजूतदारपणा, नात्यांमधील सुधारणा आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याचा आहे. सुरुवातीला मनात गोंधळ आणि भावनिक ताण जाणवेल, पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारताना दिसेल. कामात प्रगती, नात्यांमध्ये जवळीक आणि मनाला शांतता देणारे क्षण या आठवड्यात अनुभवायला मिळतील. हा आठवडा मनातील भावनांचा गोंधळ शांत करत आयुष्याला नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या मनात खूप काही चालू असेल. काही गोष्टींमुळे आनंद मिळेल, तर काही गोष्टी नकळत मनाला दुखावून जातील. तुम्ही बाहेरून शांत दिसाल, पण आतून अनेक विचार आणि भावना सतत सुरू असतील. आठवड्याच्या सुरुवातीला थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. कामाचा दबाव, घरातील जबाबदाऱ्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं वागणं मनाला लागेल. मी सगळ्यांसाठी इतकं करतो, पण मला समजून कोण घेतं? असा प्रश्नही मनात येऊ शकतो. पण या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट समजेल. प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं आणि स्वतःच्या मनाची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. कामाच्या बाबतीत हा आठवडा मेहनत वाढवणारा आहे. काही गोष्टी वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. पण तुमचं कामाकडे पाहण्याचं प्रामाणिकपण आणि जबाबदारीची भावना तुम्हाला पुढे नेईल. वरिष्ठ लोक तुमच्या कामाकडे लक्ष देत असतील, त्यामुळे छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला जपून खर्च करण्याचा सल्ला देतो. पैसा येईल, पण घर, कुटुंब किंवा इतर गरजांमुळे खर्चही वाढतील. भावनेत येऊन घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये शांतपणे आणि विचारपूर्वक पावलं टाका. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप भावनिक आहे. तुम्हाला प्रेम, काळजी आणि भावनिक आधाराची गरज जास्त जाणवेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढू शकतात. काही वेळा छोट्या गोष्टी मनाला लागतील, पण जर संवाद चांगला ठेवला तर नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. जुन्या आठवणी किंवा जुन्या व्यक्तीची आठवणही मनात येऊ शकते. कुटुंब हा या आठवड्यात तुमचा सर्वात मोठा आधार असेल. घरच्यांसोबत वेळ घालवल्याने मन हलकं वाटेल. आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. काही घरगुती प्रश्न शांतपणे सुटताना दिसतील. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं वाटू शकतं. सतत विचार करणं, काळजी करणं आणि भावनिक ताण यामुळे झोप कमी होऊ शकते. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं खूप गरजेचं आहे. शांत संगीत, प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवणं तुम्हाला मानसिक शांतता देईल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. स्वतःच्या भावना समजून घ्या, पण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. जे तुमचं खरंच आहेत ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहतील. आठवड्याच्या शेवटी मनात एक वेगळंच समाधान जाणवेल. काही प्रश्न अजूनही असतील, पण त्यांना हाताळण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. लक्षात ठेवा, कर्क राशीचं खरं बलस्थान म्हणजे प्रेम, संवेदनशीलता आणि संकटातही आपल्या माणसांना घट्ट धरून ठेवण्याची ताकद. धन्यवाद.